2025 नगरपालिकेची निवडणूक होऊ घातलेली आहे आणि त्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने या शहरामध्ये निवडणुकीचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। अनेक पक्ष आपापल्या पद्धतीने या ठिकाणी पुढे येण्याचा प्रयत्न करत आहेत, पण आज मला मनापासून या ठिकाणी आनंद याच्यासाठी होतो की लखन कोळीसारखा एक सर्वसामान्य कुटुंबातून आलेला कार्यकर्ता, शून्यामधून येऊन आपलं या ठिकाणी ताकद निर्माण करणारा कार्यकर्ता, सर्वसामान्याला मदत करणारा कार्यकर्ता, मग ते गणेश उत्सवाच्या माध्यमातून महिलांचा कार्यक्रम असेल, तरुणांना सहकार्य करण्याचं काम असेल, कोविडमध्ये घराघरामध्ये जाऊन सहकार्य पोहोचवणारा, अशा प्रकारच्या विविध कार्यातून या मोहोळ शहरामध्ये एक आपली ओळख निर्माण या ठिकाणी लखन कोळी म्हणून या ठिकाणी त्यांनी केलेली आहे। आणि त्यांचा आज या ठिकाणी प्रवेश होत असताना की शिवसेना अजून या ठिकाणी या शहरामध्ये भक्कम झालेली आहे याबद्दल तीळ मात्र शंका नाही। आता या मोहोळ शहरामध्ये उबाटा गट असेल, भाजप असेल, मला या मीडियाच्या माध्यमातून त्यांना आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे, निवडणूक ही हात जोडून लोकांची कामं करून खऱ्या अर्थाने केली पाहिजे। दमदाटी करून, दाब देऊन, एखाद्याला अंडर घेऊन अशा प्रकारची निवडणूक या ठिकाणी होत नसती। ही उघड्या डोळ्यानं सर्वसामान्य जनता बघत असते। तुम्ही जर कुणाला दाब देत असाल, कुणाचं जर दुकान जाळीन म्हणत असाल, तुला मारीन म्हणत असाल, तर ही जनता कदापि तुम्हाला स्वीकारणार नाही। आणि दुसरी गोष्ट मला आवर्जून या ठिकाणी मीडियाच्या माध्यमातून सांगत आहे, उबाटावाले काय म्हणतात की तुला उभारायचं असेल तर शिवसेनेकडून उभारू नको, रमेश बारसकरला सहकार्य करू नको, तू भाजपकडून उभार। भाजपवाले काय म्हणतात की तू रमेश बारसकरकडून उभारू नको, तुला उभारायचं असेल तर उबाटाकडून उभार। अशा प्रकारे दबदाटी करण्याचं काम या ठिकाणी या शहरामध्ये होत आहे। पण मला आपल्या मीडियाच्या माध्यमातून त्यांना सांगायचं आहे की अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला लोक स्वीकारणार नाहीत। जनता येत्या 3 तारखेला तुम्हाला व्याजासंगट तुमचा दब दिलेला, दाम दिलेला सगळं परत देण्याचं काम जनता करेल, याबद्दल माझ्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही। या ठिकाणी मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं, ज्या अनगरकरांनी या मोहोळकरांची पिळवणूक करण्याचं काम केलं, सातत्याने या मोहोळकराला मागं खेचण्याचं काम केलं, आपलं रजिस्टर ऑफिस नेण्याचं काम केलं, या ठिकाणी अप्पर तहसील कार्यालयाच्या माध्यमातून या मोहोळ शहराला जोडलेली 48 गावं अनगरला जोडण्याचं पाप त्यांनी या ठिकाणी केलं। म्हणजे या मोहोळ शहराविषयी किती त्यांच्या मनामध्ये विष भरलेलं आहे हे कुठल्या ज्योतिषानं सांगण्याची आवश्यकता नाही। मी वेळोवेळी सांगतोय, या पश्चिम महाराष्ट्रामध्ये 58 तालुके आहेत, त्या 58 तालुक्यापैकी 57 तालुक्यामध्ये एसटी बस डिपो आहे, फक्त मोहोळ तालुक्यामध्ये एसटी बस डिपो नाही। या सोलापूर जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये क्रीडा संकुलन आहे, फक्त मोहोळ तालुक्यामध्ये क्रीडा संकुलन नाही। या सोलापूर जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये उपजिल्हा रुग्णालय आहे, फक्त या मोहोळ तालुक्यामध्ये उपजिल्हा रुग्णालय नाही। या सोलापूर जिल्ह्यातल्या अनेक एसटी स्टँडची या ठिकाणी सुधारणा झालेली होती, पण या मोहोळ तालुक्यातल्या एसटी स्टँडची देखील सुधारणा या ठिकाणी केली गेली नाही। असे अनेक या ठिकाणी आपल्याला सांगता येतील। मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे, आपण 30 वर्षे सत्तेमध्ये होता, तुम्हाला हे प्रश्न का सुटू शकले नाहीत? अशा प्रकारचा प्रश्न मला माजी आमदार राजन पाटील यांना याच्या निमित्तानं करायचा। दुसरी गोष्ट या ठिकाणी उबाटावाल्यांना विचारायचं आहे, तुम्ही 30 वर्ष झालं या राजकारणामध्ये, या मोहोळ शहराच्या राजकारणामध्ये लोकांना तुम्हाला स्वीकारलं, या 30 वर्षामध्ये आपण कुठल्या प्रकारचं काम केलं याचं देखील खऱ्या अर्थानं लेखाजोखा आपल्या या मोहोळ नगरपालिकेच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं तुम्ही दिला पाहिजे। मला या ठिकाणी 2.5 वर्ष संधी मिळाली, 2.5 वर्षामध्ये संधी मिळाल्यानंतर या मोहोळ शहराचा मुख्य रस्ता मागील 20 वर्षामध्ये कधी झाला नव्हता आणि ते 1 वर्ष झाल्यानंतर या मोहोळ शहराचा मुख्य रस्ता करण्याचं काम केलं। परत नंतरच्या काळामध्ये 9 वर्ष या ठिकाणी निवडणूक लागली नाही, म्हणजे पहिले 20 वर्षे आणि नंतरचं 9 वर्षे 29 वर्षामध्ये एकदाच रस्ता झाला आणि ते देखील रस्ता करण्याचं काम या ठिकाणी या सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून रमेश बारसकर यांनी खऱ्या अर्थानं करून दाखवलं। या मोहोळ शहराची स्टोरेज क्षमता गेल्या 93 वर्षामध्ये पाणी स्टोरेज क्षमता फक्त 9 लाख लिटर होती, पण नगराध्यक्ष झाल्यानंतर पाणी स्टोरेज क्षमता एक 9 लाख लिटरची टाकी बांधली आणि एक 5 लाख लिटरची टाकी बांधली आणि प्रस्तावित टाकी या ठिकाणी 10 लाख लिटरची आहे। मला आवर्जून सांगायचं आहे की 24 लाख लिटरची क्षमता वाढवण्याचं काम या ठिकाणी माझ्या माध्यमातून झालं।
घंटागाडीचं काम या ठिकाणी प्रत्येक घरामध्ये कचरा गोळा करण्याचं काम घंटागाडीच्या माध्यमातून झालं। महिला प्रशिक्षण केंद्राच्या जागेचा प्रश्न उपलब्ध होता, तर त्याला माझी स्वतःची 2 गुंठ जागा 20 लाख रुपयाची 2 गुंठ जागा दिली आणि 56 लाख रुपयाचं महिला प्रशिक्षण केंद्र या ठिकाणी उभा करण्याचं काम केलं। या मोहोळ शहरातल्या विकासाच्या बाबतीत सांगायचं झालं तर या मोहोळ शहरामध्ये अनेक गल्लीबोळामध्ये रस्ते बनवण्याचं काम केलं, गटारी बनवण्याचं काम केलं, पण या ठिकाणी मागच्या 5 वर्षामध्ये जेवढी कामं झाली तेवढी प्रशासक या ठिकाणी नेमला गेला। 4 वर्षामध्ये सगळा मोहोळचा निधी, मग दलित वस्तीचा निधी असेल, दलित इतरचा निधी असेल, या ठिकाणी महाराष्ट्र सरकारचा विशेष निधी असेल, या ठिकाणी नगर उत्थानचा निधी असेल, या सगळा निधी अनगरला नेण्याचं पाप या अधिकाऱ्याला हाताला मॅनेज करून खऱ्या अर्थानं केलं आणि मोहोळ शहराला बकास करण्याचं काम केलं। मागच्या 5 वर्षामध्ये ज्या पद्धतीने या मोहोळ शहरातल्या रस्त्याची कामं झाली, गटारीची कामं झाली, पाणी पुरवठ्याची कामं झाली, टाकीची कामं झाली, तशी हे प्रशासक आल्यानंतर या 4 वर्षामध्ये कुठल्याही प्रकारची कामं करण्याचं काम या प्रशासकानं केलं नाही। हे कुणाचं ऐकून केलं तर तत्कालीनचे माजी आमदार यशवंत माने यांच्या इशाऱ्यावर खऱ्या अर्थानं सगळा अनगरला निधी नेऊन पळवून नेण्याचं काम केलं। म्हणून या मोहोळ शहरातल्या तमाम जनतेला तुमच्या माध्यमातून या ठिकाणी सांगू इच्छितो, आपल्या मोहोळ शहरातल्या लेकराबाळाचा या ठिकाणी प्रश्न सोडवायचा असेल तर या मोहोळ शहरातल्या जनतेचं खऱ्या अर्थानं सुख सुविधा द्यायची असेल, या मोहोळ शहरातल्या तरुणांच्या हाताला काम द्यायचं असेल, या मोहोळ शहरातल्या महिलांच्या हाताला काम द्यायचं असेल, या मोहोळ शहरातल्या प्रत्येक नागरिकाला स्वाभिमानानं जगायचं असेल तर येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेच्या पाठीशी आपण भक्कमपणे उभा राहिलं पाहिजे। नाहीतर खऱ्या अर्थाने हे अनगरकर आपल्याला गुलाम बनवल्याशिवाय राहणार नाही। याचं उदाहरण तुम्हाला याच्या माध्यमातून सांगू इच्छितो की या ठिकाणी मार्केट कमिटीमध्ये त्यांच्या ताब्यामध्ये मार्केट कमिटी आहे, कुणाला दुकानं तिथे दिले गेलेले आहेत, मार्केट कमिटीमध्ये सगळ्या अनगरकराला या ठिकाणी घुसवलं गेलेलं। या ठिकाणी चेतनबाईचं दुकान अनेक वर्षापासून होतं, त्यांचं दुकान काढण्याचं पाप त्यांनी केलेलं आहे। या डोकड्याचं अनेक वर्ष झालं चहाचं कॅन्टीन या ठिकाणी होतं, चहाचं त्या हॉटेल होतं, त्यांचं हॉटेल काढण्याचं काम केलेलं आहे। या गुमतेचं दुकान काढण्याचं काम केलेलं आहे, तिथं कुणाला घुसवलंय तर सगळ्या अनगरकराला त्या ठिकाणी घुसवून मोहोळवर वाच होण्याचं काम ते करत आहेत। ज्या पद्धतीनं आमदारकी तुमच्या हातातून आम्ही या ठिकाणी घेतली गेली, कुणाला हे 15-20 वर्षापूर्वी वाटत नव्हतं की अनगरकराचा आमदार पडल, आता देखील अनेकाला वाटत नव्हतं की अनगरकरांचा आमदारचा पराजय होईल, पण या ठिकाणी अनगरकराच्या आमदाराचा पराजय या शहरातल्या जनतेनं खऱ्या अर्थानं मोठं यश या ठिकाणी करून दाखवलेलं आहे। त्याच पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये हे मार्केट कमिटी देखील या ठिकाणी भगवा झेंडा फडकून शिवसेनेच्या ताब्यात देखील राहणार नाही, एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो। आणि या मोहोळ शहराला जर खऱ्या अर्थानं सुजलाम सुफलाम बनवायचं असेल, मोहोळ शहरातल्या तरुणांचं स्वप्न साकार करायचं असेल, मोहोळ शहरातल्या ज्येष्ठ नागरिकाचं स्वप्न साकार करायचं असेल, मोहोळ शहरातल्या महिलांचं स्वप्न साकार करायचं असेल, मोहोळ शहरातल्या विद्यार्थ्यांचं स्वप्न साकार करायचं असेल तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये मी उभारलेलो आहे, उमेदवार कोण आहे मला माहित नाही, पण धनुष्यबाण माझं चिन्ह आहे, अशा प्रकारची भूमिका घेऊन सगळ्या तरुण कार्यकर्त्यांना पुढे आले पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा करतो। आणि पुन्हा एकदा सांगतो, जर या ठिकाणी माजी आमदार राजेंद्र पाटील यांनी सांगितलं विकासाच्या बाबतीत मी तुमच्या समोर चर्चा करायला तयार आहे, डायलॉग करायला तयार आहे, माझं आपल्या माध्यमातून आव्हान आहे। ज्या पद्धतीने पंढरपूरचा विकास झाला, बार्शीचा विकास झाला, अक्कलकोटचा विकास झाला, त्याच्याबद्दल तुमच्यामध्ये हिंमत असेल तर तुमच्याशी डायलॉग करण्यासाठी रमेश बारसकर तयार आहे, एवढंच याच्या माध्यमातून सांगतो। आणि या ठिकाणी लखनभाऊ कोळे व त्यांच्या सहकार्याला मी या ठिकाणी सांगू इच्छितो, आपण या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। शिवसेना पक्ष आदरणीय एकनाथभाई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगल्या पद्धतीने, ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांनी मागील 5 वर्षामध्ये असेल, आताच्या 1 वर्षामध्ये असेल, 6 वर्षामध्ये एवढं काम केलं नाही, तेवढं काम आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी आपल्या 2.5 वर्षामध्ये खऱ्या अर्थानं करून दाखवलेलं आहे। आतापर्यंतच्या मुख्यमंत्र्यांमध्ये लिस्टमध्ये सगळ्यात धाडसानं काम करणारा कोण असेल तर एकनाथभाई शिंदे यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं धाडसानं निर्णय घेतलेला आहे। म्हणून येणाऱ्या काळामध्ये या मोहोळ शहराला जर विकासाला निधी आणायचा असेल, आताच आमचे मित्र सहकारी मित्र चरणराज चौरे यांनी सांगितलं त्यांच्याकडे नगर विकास खाता आहे, ते थेट निधी आपल्याला या ठिकाणी देऊ शकतात। या मोहोळ शहरातले गटारीचं काम चालू असल्यामुळे सगळं रस्ते उकडलेलं आहे, या ठिकाणी पाणी पुरवठ्याचं काम चालू आहे म्हणून सगळं रस्ते उकडलेलं आहे, तिकडच्या कोपऱ्यातल्या भागात गॅस पाईपलाईनचं काम चालू आहे म्हणून रस्ते उकडलेलं आहे, अनेक रस्ते या ठिकाणी उघडलेले आहेत। जर विरोधकाला सत्ता दिली तर आता ज्या पद्धतीनं कुर्डवाडीमध्ये गेल्या 5 वर्ष धूळ खात बसलेले आहेत,
तशा प्रकारची मोहोळ शहराला अवस्था येईल, आपल्याला धूळ खात बसावं लागेल, कुठलाही प्रकारचा विकास निधी येणार नाही। विकास निधी आणायचा असेल तर एकनाथभाई शिंदे यांच्याकडे नगर विकास खातं आहे, म्हणून आपण शिवसेनेच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहिलं पाहिजे, अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी करतो। पुन्हा एकदा लखनभाऊ कुळे असतील, सागरभाऊ कुळे असतील, आबासाहेब बरकडे असतील, तुमचे सर्व सहकारी असतील, यांचं मनापासून शिवसेनेमध्ये स्वागत करतो। आणि आपले सरफराज सय्यद असतील, लखनभाऊ कुळे असतील, वार्ड 9 नंबरमध्ये ताकदीनं शिवसेना तुमच्या पाठीशी आहे, अशा प्रकारचं आश्वस्त करून या ठिकाणी इथं थांबतो। जय